श्रोते हो, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेत आहात का? आरोग्य म्हणजेच आपली खरी संपत्ती. जगातील कोणतीही संपत्ती किंवा प्रसिद्धी हरवलेले आरोग्य परत आणू शकत नाही. जर तुमच्या आयुष्यात काही आरोग्य समस्या येऊ शकतात, हे आधीच समजले तर त्यांचा सामना करण्यासाठी तयारी करायला नको का? तुम्हाला तुमच्या जन्मतारखेवरून अंकशास्त्राच्या मदतीने या संभाव्य आरोग्य समस्यांचा अंदाज घेता येतो आणि त्यावर उपाययोजना करता येतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या जन्मतारखेला कोणत्या आरोग्य समस्या येऊ शकतात आणि त्यापासून बचाव कसा करता येईल. महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेले लोक एकूणच आनंदी असतात. त्यांचे आरोग्य सामान्यच चांगले असते, परंतु काही आरोग्य समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे असते. 2. त्यांना विशेषतः हृदयाचे विकार, अतिश्रमामुळे होणारी समस्या, डोळ्यांच्या समस्या, रक्ताभिसरण यांच्याशी संबंधित आजार, वृद्धापकाळात रक्तदाब आणि उन्हाच्या तापाचा त्रास यांची विशेष काळजी घ्यावी लागते. 3. लांब चालणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुमच्या आयुष्यातील 19, 28, 37 आणि 55 वर्षे ही विशेष लक्ष देण्याची आहेत. तर ऑक्टोबर, डिसेंबर आणि जानेवारी हे महिने सावध राहण्यासाठी आहेत. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. तुमच्या सर्व समस्या स्वामींच्या कृपेने नक्कीच दूर होतील. महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक 1. अंकशास्त्रानुसार या व्यक्तींचे आरोग्य संबंधित काही समस्या जाणवू शकतात. यामध्ये पोट आणि पचन संस्थेच्या समस्या, खराब रक्ताभिसरण, मानसिक तणाव, निद्रानाश आणि दम्याचा त्रास यांचा समावेश होतो. 2. तुमच्या आहारात योग्य पोषण आणि संतुलित आहार घेतल्यास या समस्यांचा त्रास कमी होऊ शकतो. 20, 25, 29, 43, 47, 52 आणि 65 वर्षे ही विशेष काळजी घेण्याची आहेत. आणि जानेवारी, फेब्रुवारी आणि जुलै हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत. महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक 1. संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींचे आरोग्य संबंधित प्रमुख समस्या, छाती आणि फुफ्फुसाचे विकार, घशाचे विकार, जास्त कामामुळे मज्जासंस्थेचे ताण, निर्मिती, सायटिका आणि त्वचेशी संबंधित समस्या आहेत. 2. वेळीच वजन कमी केल्यास या समस्यांचा त्रास कमी होऊ शकतो. 12, 21, 39, 48 आणि 57 वर्षे ही विशेष काळजी घेण्याची आहेत. तर डिसेंबर, फेब्रुवारी, जून आणि सप्टेंबर हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत. महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक 1. संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींना उदासीनता, नैराश्य, श्वसन संस्थेचे विकार, मूत्रमार्गातील संक्रमण आणि मानसिक विकार यांचा त्रास होऊ शकतो. 2. आहारात हिरवी फळे आणि भाज्या तसेच वांगी, कोबी, फुलकोबी आणि सेलेरी यांचा समावेश केल्यास आरोग्य सुधारू शकते. लाल मांस कमी खाणे हितकारक आहे. 13, 22, 31, 40, 49 आणि 58 वर्षे ही विशेष काळजी घेण्याची आहेत. तर जानेवारी, फेब्रुवारी, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत. महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक 1. संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींना पित्तविकार, मानसिक तणाव, खोकला, सर्दी, फ्लू, त्वचेशी संबंधित समस्या आणि निद्रानाश यांचा त्रास होऊ शकतो. 2. पुरेशी विश्रांती आणि ध्यान केल्यास या समस्यांचा त्रास कमी होऊ शकतो. 14, 23, 41 आणि 50 वर्षे ही विशेष काळजी घेण्याची आहेत. तर जून, सप्टेंबर आणि डिसेंबर हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत. महिन्याच्या 6 किंवा 15 तारखेला जन्मलेले लोक 1. संख्याशास्त्रानुसार या व्यक्ती सहसा आरोग्यदायी असतात, मात्र निष्काळजीपणा केल्यास साथीचे ताप, इन्फ्लुएन्झा, घसा, फुफ्फुसांचे संक्रमण, वृद्धापकाळात हृदयाचे विकार आणि स्त्रियांमध्ये स्तन संबंधित समस्या उद्भवू शकतात. 2. ताजी हवा घेत राहणे खूप आवश्यक आहे. 15, 20, 42, 51 आणि 60 वर्षे ही विशेष काळजी घेण्याची आहेत. तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत. महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेले लोक 1.
संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींना जंतुजन्य रोग, त्वचेशी संबंधित समस्या, अपचन, वृद्धापकाळात संधिवात, अस्वस्थता आणि दुष्पूर्ण रक्ताभिसरण यांचा त्रास होऊ शकतो. 2, 7, 16, 25, 34, 43, 52 आणि 61 वर्षे ही विशेष काळजी घेण्याची आहेत. तर जानेवारी, मार्च, जुलै, ऑगस्ट आणि एप्रिल हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत. महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेले लोक. 1. संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींना पक्षाघात, पाय, दात, कानाचे विकार, संधिवात, डोकेदुखी, यकृत आणि आतड्यांचे विकार आणि श्वसनाचा त्रास यांची विशेष काळजी घ्यावी लागते. 2, 26, 35, 44, 53 आणि 62 वर्षे ही विशेष काळजी घेण्याची आहेत. तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि जुलै हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत. महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेले लोक. 1. संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींना सर्व प्रकारचे ताप, गोवर, मूत्रपिंडाचे विकार, घसा आणि श्वसननलिका संबंधी विकार यांची विशेष काळजी घ्यावी लागते. 18, 27, 30, 45 आणि 63 वर्षे ही विशेष काळजी घेण्याची आहेत. तर एप्रिल ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत. श्रोतेहो, आपले आरोग्य आपल्या हातात आहे. जन्मतारखेवरून मिळालेल्या या माहितीच्या आधारे तुम्ही स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घेऊ शकता. वेळेवर लक्ष दिले तर आरोग्याच्या समस्यांना टाळता येते. आता ही माहिती तुमच्या जीवनात लागू करा आणि निरोगी जीवनाची सुरुवात करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.